राज्यातील सध्याचा सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी असलेला पुणे रिंग रोड हा प्रकल्प याच्या आजच्या सिरीजचा हा 7वा भाग आहे। आतापर्यंत आपण या प्रकल्पातील उड्डाण पूल, इंटरचेंज आणि बोगद्यांविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे। त्याचबरोबर हा प्रकल्प एकूणच काय आहे हे सुद्धा सविस्तर आपण बोललेलो आहोत। मात्र आज आपण अशा एका महत्त्वाच्या संरचनेबद्दल बोलणार आहोत जी हजारो शेतकरी आणि स्थानिक नागरिकांसाठी जीवनरेषा ठरणार आहे। तो घटक म्हणजे अंडरपास। आता विचार करा, पुणे रिंग रोडवर वाहनं जेव्हा ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने धावतील तेव्हा सुरक्षितता हा सगळ्यात मोठा मुद्दा उपस्थित होणार आहे। आणि त्यामुळे अशा वेळी यावर उत्तम तोडगा म्हणजे अंडरपास हा प्रकल्प ठरतोय। आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर अंडरपास हे या प्रकल्पांमध्ये उभारले जाणार आहेत। त्यामुळे हे अंडरपास नेमके कुठे असणार आहेत, कोणत्या भागात असणार आहेत, त्याचबरोबर त्याचा फायदा कशा पद्धतीने होणार आहे, अशा सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे रिंग रोड प्रकल्पाचं काम सुरू होऊन साधारण 1 वर्ष झालं। यामध्ये अनेक भव्य पूल, त्याचबरोबर उड्डाण पूल, बोगदे आणि इंटरचेंजचा समावेश करण्यात आलाय, ज्याबद्दल आपण अधिक सविस्तररित्या या आधीच्या 6 भागांमध्ये बोललेलो आहोत। मात्र याशिवाय या प्रकल्पातील अंडरपास हा देखील एक असाच महत्त्वाचा घटक आहे, जो वरवर साधा वाटत असला तरी सुद्धा प्रत्यक्षात संपूर्ण प्रकल्पाच्या यशामागील सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून अंडरपासकडे पाहिलं जात आहे। आता याबद्दल आपण बोलणारच आहोत, पण त्याआधी पुणे रिंग रोड बद्दल अनेकांना अजूनही याची जी रचना आहे त्याबद्दल क्लिअर नाहीये। तर पुणे रिंग रोड हा 2 पद्धतीने तयार केला जातोय। यामध्ये एक आहे इनर रिंग रोड, जो शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मोठी मदत करणारा आहे आणि याचं काम जे आहे ते PMRDA मार्फत केलं जात आहे। आणि आता दुसरीकडे आउटर रिंग रोड, जो शहराभोवती वर्तुळाकार पद्धतीने तयार केला जातोय, ज्याचं काम MSRDC मार्फत केलं जात असून याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। शिवाय या आउटर रिंग रोडची जी लांबी आहे ती साधारण 173 किलोमीटर इतकी आहे। आणि आता आपण बोलणार आहोत ते याच भागातील अंडरपास बद्दल। दरम्यान आउटर रिंग रोडचं देखील 2 भागांमध्ये विभाजन करण्यात आलंय। एक आहे पश्चिम आणि दुसरं आहे पूर्व मार्गिका अशा पद्धतीने। आणि या 2 पद्धतीमध्ये त्याचं विभाजन केल्यानंतर त्यानुसार त्याचं काम जे आहे ते जास्त गतीने केलं जातंय। दरम्यान पश्चिम भाग जो आहे तो 65.75 किलोमीटरचा आहे, तर इनर भाग जो आहे तो 103.15 किलोमीटरचा असल्याचं बोललं जात आहे। आणि आता हे जे दोन्ही भाग आहेत ते एकत्र मिळून पुण्याभोवती एक संपूर्ण वर्तुळाकार रिंग रोड तयार होतोय। दरम्यान ज्या अंडरपासची चर्चा सध्या केली जाते किंवा आपण ज्याबद्दल आता बोलणार आहोत, तर तो संपूर्ण रिंग रोड वरील हे अंडरपास नाहीये, तर सध्या प्रत्यक्ष बांधकाम सुरू असलेल्या 65.45 किलोमीटर लांबीच्या पश्चिम मार्गिकेमधील हे अंडरपास आहेत। आता हा भाग जो आहे तो उर्से येथील मुंबई पुणे द्रुतगती मार्गापासून सुरू होतो आणि शिवरे जवळील पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला जाऊन मिळतो। मावळ, मुळशी, हवेली, त्याचबरोबर भोर तालुक्यातील डोंगराळ, घाटमाथ्याचा आणि खडकाळ प्रदेशातून हा मार्ग जात असल्यामुळे या भागामध्ये सर्वाधिक अभियांत्रिकी काम हे केलं जात आहे। दरम्यान पश्चिम मार्गिकेमध्ये एकूण 26 अंडरपास, त्याचबरोबर 9 पादचारी अंडरपास उभारले जात असल्याची माहिती समोर आली आहे। पण आता प्रश्न असा पडतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंडरपासची गरज नेमकी का भासतीये? तर याचं उत्तर पुणे रिंग रोडच्या स्वरूपामध्ये दडलेलं आहे। म्हणजे हा जो रस्ता आहे तो पूर्णपणे एक्सेस कंट्रोल असणारे, म्हणजेच वाहनांना कुठूनही रिंग रोडवर प्रवेश करता येणार नाहीये। ठराविक इंटरचेंज मधूनच इथे प्रवेश आणि तुम्हाला एक्झिट सुद्धा करता येणार आहे। त्याचबरोबर भविष्यामध्ये या रस्त्यावर वाहनं ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने धावतील, त्यामुळे प्रत्येक गावाजवळ कट, चौक किंवा सिग्नल ठेवणं हे शक्य नाहीये। मात्र या मार्गावर अनेक गावं, त्याचबरोबर वाड्या, वस्त्या आणि शेत जमिनी आहेत। काही ठिकाणी गावं एका बाजूला तर शेत दुसऱ्या बाजूला अशी सुद्धा परिस्थिती आहे। त्याचबरोबर काही ठिकाणी शेतकऱ्यांची जमीन ही दोन्ही बाजूंना सुद्धा पसरलेली आहे। आणि जर अंडरपासची व्यवस्था नसती तर स्थानिक नागरिकांना आणि शेतकऱ्यांना 5 ते 10 किलोमीटर नव्हे तर काही ठिकाणी त्यापेक्षा मोठा वळसा सुद्धा घालावा लागला असता। आणि त्यामुळे रिंग रोडवर स्थानिक संपर्क तुटू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जे आहे ते अंडरपास बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय। विशेष म्हणजे या 26 अंडरपास पैकी सर्वाधिक अंडरपास जे आहेत ते मुळशी तालुक्यातील केमसेवाडी ते मोरेवाडी या भागामध्ये असल्याचं बोललं जात आहे। आणि इथे सुमारे 20 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये हे अंडरपास आहेत। आणि या एकाच पॅकेजमध्ये तब्बल 14 वाहन अंडरपास आणि 5 सार्वजनिक अंडरपास उभारले जात आहेत। आता यावरूनच या भागामध्ये स्थानिक संपर्क मार्गांचं महत्त्व किती मोठं आहे याची सुद्धा आपल्याला कल्पना येते। दरम्यान उर्से ते केमसेवाडी या पहिल्या टप्प्यामध्ये 2 वाहन अंडरपास, एक हलक्या वाहनांसाठी अंडरपास असेल तर 2 सार्वजनिक अंडरपास असतील। त्याचबरोबर मोरेवाडी ते वर्धा
वरदाडे या टप्प्यामध्ये 4 वाहन अंडरपास, एक हलक्या वाहनांसाठी अंडरपास असेल, त्याचबरोबर 2 सार्वजनिक उभारले जाणार आहेत। वरदाडे ते कल्याण या भागामध्ये 1 वाहन अंडरपास असणार आहे, त्याचबरोबर कल्याण ते शिवरे या शेवटच्या टप्प्यामध्ये 3 वाहन अंडरपास बांधले जाणार आहेत। याचबरोबर उर्से, केमसेवाडी, मोरेवाडी, वरदाडे, मुळशी, खोरे, खडकवासला परिसर, कल्याण, शिवरे आणि आसपासच्या या गावांना अंडरपासचा थेट लाभ सुद्धा घेता येणार आहे। दरम्यान या अंडरपासची जी रचना आहे ती सुद्धा अत्यंत विचारपूर्वक करण्यात आली आहे। म्हणजे बहुतांश अंडरपास हे आरसीसी बॉक्स प्रकारामध्ये बांधले जात आहेत। म्हणजे वरून वेगवान रिंग रोड जाईल तर खाली स्थानिक रस्ता राहील। त्याचबरोबर ट्रॅक्टर, हार्वेस्टर, जेसीबी, बैलगाड्या, दुचाकी, चारचाकी आणि इतर ग्रामीण वाहतूक या मार्गातून सहज जाऊ शकेल अशी त्याची साधारण रचना असणार आहे। शिवाय पावसाळ्यामध्ये पाणी साचू नये म्हणून आधुनिक ड्रेनेज व्यवस्था सुद्धा इथे तयार केली जाणार आहे। यासोबतच काही ठिकाणी मोठ्या कृषी वाहनांना सहज जाता यावं यासाठी सुद्धा अतिरिक्त उंचीची सुद्धा तरतूद यामध्ये करण्यात आली आहे। आता पूर्व मार्गिकेबाबत बोलायचं झालं तर त्या भागातील अंडरपासची सध्या अद्याप कोणतीही अधिकृतपणे जाहीर माहिती समोर आलेली नाहीये। मात्र प्रकल्पाच्या सुरुवातीच्या आराखड्यानुसार संपूर्ण रिंग रोडवर 37 वाहन अंडरपास, 13 लाईट व्हेकल अंडरपास आणि 8 पादचारी अंडरपास प्रस्तावित करण्यात आले होते। मात्र नंतर प्रकल्पाच्या डिझाईनमध्ये आणि जमिनीच्या परिस्थितीनुसार काही बदल करण्यात आलेत आणि त्यामुळे अंतिम आकडेवारी जी आहे ती वेगळी समोर आलेली नाहीये। परंतु पुणे रिंग रोडवरील अंडरपासचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गावांचा संपर्क तुटणार नाहीये। शेतकरी आपल्या शेतामध्ये सहज पोहोचू शकतील, स्थानिक नागरिकांना वेगवान महामार्ग ओलांडण्याची गरज भासणार नाहीये आणि त्यामुळे अपघाताचा धोका सुद्धा कमी झालाय। शिवाय ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत राहील, आपत्कालीन सेवा, शालेय वाहतूक, त्याचबरोबर दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना सुद्धा यामुळे मोठी मदत होणार आहे। आता एका अर्थाने पाहिलं तर हे अंडरपास स्थानिक जीवन आणि वेगवान महामार्ग यांच्यातील समतोल राखण्याचं काम करतात आणि म्हणूनच उड्डाण पूल, इंटरचेंज आणि बोगदे जितके या प्रकल्पाचे हिरो आहेत तितकंच हे अंडरपास सुद्धा या प्रकल्पाचे खरे आणि कदाचित सर्वात महत्त्वाचे घटक सुद्धा मानले जातात आणि म्हणूनच हा प्रकल्प पुणे शहरासह आसपासच्या गावातील वाहतुकीचं चित्र बदलणारा ठरणार आहे, ज्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता या प्रकल्पाकडे लागलंय। तुर्तास आपण इथेच थांबूया, पण मित्रांनो तुम्ही आतापर्यंत पुणे रिंग रोडची ही सिरीज जर पाहिली नसेल तर नक्की पहा, कारण आधीच्या 6 भागांमध्ये सुद्धा आपण याच प्रकल्पातील इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर सविस्तर बोललेलो आहोत। पण त्यासाठी सगळ्यात आधी आपल्या कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।